गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना मिरज तालुक्यातील अंकली गावात घडली होती। हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शीतल धनपाल पाटील, वय वर्ष 25 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मिरज तालुक्यातील अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन गटात भांडण झालं होतं। यावेळी शीतल धनपाल पाटील हा भांडण सोडवण्यासाठी गेला असताना त्याला हल्लेखोरांनी चाकूने भोसकलं। दुर्दैवानं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शीतलचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे। देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर सह सर्वच ठिकाणी वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। यंदा प्रथमच काही ठिकाणी डीजे मुक्त मिरवणुकांची संकल्पना राबवण्यात आली। त्यामुळे पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं विसर्जन पार पडलं। मात्र सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं। मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली। विशेष म्हणजे भांडण सोडवण्यासाठी हा युवक गेला असता त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। भांडण सोडवताना शीतल या तरुणाला चाकूने भोसकल्यानं तात्काळ उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। मात्र त्याचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला। शीतलचं पार्थिव आज सकाळी अंकली गावात नेण्यात आलं। यावेळी अंकली गावातील ग्रामस्थ संतप्त होते। शीतलची अंत्ययात्रा आज सकाळी गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला। दरम्यान गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध केलाय। या घटनेत सांगली ग्रामीण पोलिसांनी विकास बंडू घळगे, क्षितिज उर्फ आप्पा शशिकांत कांबळे, आदित्य शंकर घळगे या तिघांना अटक केली आहे। तसंच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।